Hello kids, today we learn magic E-words. It's magical that when an E is added after a phonic word, the vowel E in it is pronounced by its own name and not by the sound it makes. म्हणजेच काय मॅजिकल दॅट वेन अँड ई इज ॲडेड आफ्टर फोनिक वर्ड. ई जेव्हा आफ्टर फोनिक वर्ड नंतर ॲड झालेला असतो तेव्हा तो प्रोनाऊन्स बाय इट्स ओन नेम म्हणजे ईचा उच्चार ईच होतो की फोनिक साऊंडनुसार ई सेज ए नाही होत असं दिलेलं आहे. म्हणजे तिथे काय दिले ईचे मॅजिक वर्ड्स दिलेत. जेव्हा शब्दामध्ये आपण फोनिक वर्ड शिकलो आहोत कसं रीड करायचे हे दिलेत बघा. डी सेज ड, ए सेज ॲड, ॲडॅ, एम सेज म, डॅम. तसेच इथे डॅम येणार का? नाही. तर डी सेज ड, ए सेज ए आणि एम सेज म, ड ए डे आणि एम सेज म, डे म. तसे शब्द आहे फॅड, फेड, फॅट, फेट, गॅप, गेप, हॅट, हेट, मॅड, मेड, मॅन, मेन, रॅट, रेट, टॅप, टेप. हे एच वर्ड्स झाले. जेव्हा दोन कॉन्सोनंटच्या मध्ये ए येतो त्याचे वर्ड्स झाले हे. आणि आता दोन कॉन्सोनंटच्या मध्ये आय येतो तेव्हा बीटचं काय होतं बाईट, डीनचं डाईन, फिनचं फाईन, हिडचं हाईड, किटचं काईट, रीडचं राईड, रिप राईप, सीट साईट, विन वाईन. तसंच ओवाले उच्चारचे सी सेज क, ओ सेज ऑक, ऑक, डी सेज ड, कॉड असे आपण फोनिकली रीड करतो. तर इथं काय होणार कॉड, कॉडचे कोड, ओ सेज ओच येणार उच्चार. हॉप, होप, मॉड, मूड, नॉट, नोट, पॉप, पोप, रॉब, रोब, रॉट, रोट, रॉड, रोड. आता युसेज आपण काय करतो फोनिक साऊंडनुसार युसेज अ. शॉर्ट्स वॉवेल साऊंड काय येतो युसेज अ. तिथे युसेज अ नाही करायचं युसेज यूच येणार. जसं कब, क्यूब, कट, क्यूट, टब, ट्यूब. अशा प्रकारे ईचे हे मॅजिकल वर्ड्स होते. जेव्हा इथे दिलंच आहे इट्स मॅजिकल दॅट वेन अँड ई इज ॲडेड आफ्टर अ फोनिक वर्ड्स. जेव्हा फोनिक वर्डच्या नंतर ई जोडला जातो तेव्हा त्याच्या स्वतःच्या नावाने तो द वॉवेल इन इट इज प्रोनाऊन्स बाय इट्स ओन नेम म्हणजे त्याच्यामध्ये येणारं वॉवेल आहे ते स्वतःच्या नावाने उच्चारलं जातं की साऊंडने नॉट बाय द साऊंड इट मेक म्हणजे त्याच्या साऊंडने उच्चारलं जात नाही. डेम वगैरे हे जे शब्द शिकवले ना ते अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. अशा प्रकारे तुमच्या बुकमध्ये शब्द फाइंड करू शकता, शोधू शकता आणि त्याद्वारे हे व्यवस्थित तुम्हाला समजेल. माझ्या पाठीमागचे फोनिकचे व्हिडिओ पहा, त्यातून तुम्हाला व्यवस्थित रीड करता येईल. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.